मितेश ताके सादर करत आहे सेव्ह द कॅट या पटकथा लेखनावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचा सारांश. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा पुस्तकाचा वेध घेणार आहोत ज्याने हॉलिवूडला अक्षरशः एक नवी दिशा दिली. हो, म्हणजे हे पुस्तक फक्त लेखकांसाठी नाहीये, कथा ऐकणाऱ्या आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रत्येकासाठी ही एक पर्वणी आहे. अगदी. म्हणजे बघा ना, कल्पना करा, एका चित्रपटाच्या कपड्यांवर, खास करून नायिकेच्या लेटेक्स सूटवर तब्बल $5 दशलक्ष खर्च केले जातात. बापरे, $5 दशलक्ष फक्त एका सूटवर? हो ना. कपडे उत्तम, कॅमेरा उत्तम, ॲक्शन एकदम भारी, तरीही तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून पडतो. आणि दुसरीकडे एक लेखक फक्त $4च्या कागदपेनाने एक साधा प्रसंग लिहितो आणि तो चित्रपट जगभरात ब्लॉकबस्टर ठरतो. हे खूपच आश्चर्यकारक आहे. म्हणजे पैशाने चित्रपटाचं यश विकत घेता येत नाही, हेच यातून दिसतं. नक्कीच. असं का होतं? आणि आपण याचाच शोध घेणार आहोत. ब्लेक स्नायडर यांचं सेव्ह द कॅट हे पुस्तक शीला हॅनाहॅन टेलर सारख्या प्रसिद्ध निर्मात्यांनी तर याला हॉलिवूडच्या यशाची गुप्त भाषा म्हटलंय. हो, कारण चित्रपटाच्या यशामागे दडलेले कथानकाचे विज्ञान, ज्याला आपण लॉज ऑफ स्क्रीन प्ले फिजिक्स म्हणू शकतो, ते यात उलगडून दाखवलंय. बरोबर. तर आज आपण हे नियम कसे काम करतात आणि हे नियम आपण आपल्या रोजच्या जीवनात कसे वापरू शकतो हे पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे उलगडून पाहूया. सर्वात आधी, या पुस्तकाचं नाव सेव्ह द कॅट का आहे? सुरुवातीला नाव ऐकून अनेकांना वाटतं की हे प्राण्यांबद्दल काहीतरी आहे. हो, मलाही तसंच वाटलं होतं. पण तसं नाहीये. यात एक खूप मोठी मानसशास्त्रीय युक्ती आहे. मगाशी तुम्ही जो $5 दशलक्ष सूटचा उल्लेख केलात, हो, तो लारा क्रॉफ्ट 2 या चित्रपटाचा संदर्भ होता. अगदी बरोबर. निर्मात्यांनी अँजेलिना जोलीला एकदम कूल दाखवण्यासाठी सर्व काही केलं, पण एक अतिशय साधा नियम ते विसरले. कोणता नियम? प्रेक्षकांना ती का आवडावी याकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं. तिथे सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे हा सेव्ह द कॅट सीन असतो. म्हणजे नेमकं काय करायचं असतं यात? ब्लेक स्नायडर सांगतात की जेव्हा आपण नायकाला पहिल्यांदा पडद्यावर पाहतो तेव्हा त्याने एखादं असं कृत्य केलं पाहिजे जसं की अडकलेल्या मांजरीचे प्राण वाचवणे, ज्यामुळे प्रेक्षकांना तो लगेच आवडू लागेल. अरे वा, म्हणजे एका छोट्या कृतीतून प्रेक्षकांची सहानुभूती मिळवायची. अगदी. प्रेक्षकांच्या मेंदूत लगेच संदेश जातो की हा माणूस चांगला आहे, आपण याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. सी ऑफ लव्ह या चित्रपटात अल पचिनोचं एक उत्तम उदाहरण आहे. हां, तो थ्रिलर चित्रपट ना? त्यात अल पचिनो पोलीस असतो. हो, तो एका गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचतो. पण जेव्हा तो गुन्हेगार त्याच्या लहान मुलासोबत तिथे येतो तेव्हा अल पचिनो त्याला अटक करत नाही, तो फक्त गुपचूप निघून जाण्याची खूण करतो. म्हणजे मुलासमोर बापाला अटक नको म्हणून. हो, ही फक्त 2 सेकंदाची कृती आहे, पण प्रेक्षकांच्या मनात त्या पोलिसाविषयी प्रचंड सहानुभूती निर्माण होते. पण एक मिनिट, इथे मला एक मोठा प्रश्न पडतो. जर आपला नायक चांगला माणूस नसेलच तर काय? म्हणजे अँटी हिरो. हो, समजा तो वाईट प्रवृत्तीचा असेल. आता पल्प फिक्शनमधले जॉन ट्रॅव्होल्टा आणि सॅम्युएल एल जॅक्सन घ्या. ते तर चक्क लोकांना मारण्याचं काम करतात. हिटमॅन आहेत ते. आता अशा क्रूर लोकांकडून मांजरीला वाचवण्याची कृती कशी घडणार? हा खूपच कळीचा मुद्दा आहे. अशा वेळी लेखकांना मानवी मेंदूच्या तुलनात्मक विचारसरणीचा वापर करावा लागतो. लेखकाने अतिशय हुशारीने त्या हिटमॅनना सुरुवातीला खूप मजेदार बनवलं आहे. म्हणजे कसे? चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला ते दोघे मॅकडॉनल्ड्सच्या हॅम्बर्गरच्या नावांबद्दल अतिशय सामान्य माणसांसारखी चर्चा करत असतात. ते आपल्याला हसवतात. पण त्याहून मोठी युक्ती म्हणजे लेखक त्यांच्या बॉसला त्यांच्यापेक्षाही भयंकर दाखवतो. अरेच्या, म्हणजे बॉस जास्त वाईट आहे हे दाखवायचं. हो, त्यांचा बॉस एका माणसाला खिडकीतून खाली फेकून देतो फक्त कारण त्याने त्याच्या पत्नीच्या पायाला मसाज केला होता. जेव्हा आपण पाहतो की बॉस इतका क्रूर आहे तेव्हा साहजिकच हे 2 हिटमॅन आपल्याला त्यांच्या तुलनेत बरे वाटतात. अच्छा, म्हणजे आपण नकळतपणे त्यांची बाजू घेतो. हे तर अलादीन त्या बाबतीतही झालं होतं ना? हो ना. मूळ कथेत अलादीन खूप स्वार्थी होता, पण डिझनीच्या लेखकांनी त्याला प्रेक्षणीय बनवण्यासाठी थोडा बदल केला. त्यांनी त्याला एक गरीब, निरागस तरुण म्हणून दाखवलं, ज्याला केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी चोरी करावी लागते. म्हणजे तो चोर असला तरी आपण त्याला माफ करतो. बरोबर. हीच ती सेव्ह द कॅट युक्ती. आता एकदा का प्रेक्षकांना तुमचा नायक आवडला की पुढचा टप्पा येतो कथेची विक्री करण्याचा. म्हणजे लॉगलाईन. अगदी. कोणतीही कथा सांगण्यापूर्वी ती एका ओळीत म्हणजे लॉगलाईनमध्ये सांगता आली पाहिजे. उत्तम लॉगलाईनच्या 4 अटी असतात. कोणत्या 4 अटी?
पहिली आणि सर्वात महत्वाची म्हणजे उपरोधिकता किंवा आयरनी. कथेत काहीतरी विरोधाभास असावा लागतो. म्हणजे जसं डाय हार्ड चित्रपटामध्ये आहे, एक ड्युटीवर नसलेला, सुट्टीवर आलेला सामान्य पोलीस एका मोठ्या इमारतीत अडकतो, जिथे अत्याधुनिक हत्यारं घेतलेल्या अतिरेक्यांनी सर्वांना ओलीस ठेवलंय. अगदी अचूक. चपला घातलेला एक सामान्य माणूस विरुद्ध शस्त्रसज्ज अतिरेकी, हा विरोधाभास मेंदूला विचार करायला लावतो. आणि तो चित्रपट पाहायला भाग पाडतो. आणि दुसरी अट कोणती? दुसरी अट म्हणजे मानसिक चित्र. ती ओळ ऐकताच डोळ्यांसमोर संपूर्ण चित्रपटाची व्याप्ती उभी राहिली पाहिजे. तिसरी अट आहे प्रेक्षक आणि खर्च. म्हणजे ही ओळ ऐकून निर्मात्याला लगेच कळलं पाहिजे की हा चित्रपट बनवायला किती खर्च येईल आणि तो बघायला कोणता प्रेक्षक वर्ग येईल. हो. आणि चौथी अट म्हणजे एक भन्नाट शीर्षक, जे लोकांच्या नेहमी लक्षात राहील. हे ऐकायला खूप भारी वाटतं, पण हॉलिवूडमध्ये असं म्हणतात ना की 100% नवीन असं काहीच नसतं. मग प्रत्येक लॉगलाईन खरोखरच नवीन असते का? तिथेच तर खरी गंमत आहे. निर्मात्यांचा एक सुवर्ण नियम असतो, मला तेच द्या पण थोड्या वेगळ्या स्वरूपात. म्हणजे गिव्ह मी द सेम थिंग ओनली डिफरंट. हो. स्नायडरच्या मते कथेचे 10 मूलभूत प्रकार आहेत. जगातला प्रत्येक चित्रपट या 10 पैकी कोणत्या ना कोणत्या साच्यात बसतोच. जसं की गोल्डन फ्लीस. बरोबर. यात नायक एका प्रवासाला निघतो, पण शेवटी त्याला जे भौतिक यश मिळवायचं असतं त्यापेक्षा त्याच्या आत जो बदल घडतो तो जास्त महत्वाचा असतो. जसं की स्टार वॉर्स. आणि बडी लव्ह हा पण एक प्रकार आहे ना. यात दोन अगदी भिन्न स्वभावाचे लोक एकत्र येतात. सुरुवातीला ते एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नंतर त्यांना समजतं की ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. हो, अगदी. फाइंडिंग निमो किंवा रेनमॅन सारखे चित्रपट. आता हे प्रकार समजले की कथेचा साचा तयार करावा लागतो. इथून पुढे येते ती द ब्लेक स्नायडर बीट शीट किंवा BS2. आता आपण कथेचा खरा गाभा पाहूया. या बीट शीटमध्ये कथेचे 15 टप्पे असतात, बरोबर? हो. आणि हे टप्पे अगदी ठराविक पानांवरच आले पाहिजेत असा स्नायडरचा आग्रह असतो. तर कसं शक्य आहे? अनेकांना सुरुवातीला हे असं मेकॅनिकल वाटतं. पण हे गणित नसून मानवी जीवनाची लय आहे. एक प्रकारचा रोलर कोस्टर समजा. रोलर कोस्टर म्हणजे कसं? रोलर कोस्टरची एक ठराविक रचना असते. सुरुवातीला हळूहळू वर जाणं, मग अचानक खाली येणं. जर त्यात कुठेही चढउतार दिले तर मज्जा येणार नाही. कथेचंही असंच आहे. जुनं जग म्हणजे थिसिस, नवीन जग म्हणजे अँटीथिसिस, आणि या दोन्हींचा मेळ म्हणजे सिंथेसिस. अच्छा, म्हणजे हा मानवी अस्तित्वाचाच प्रवास आहे तर. हो. यातला पहिला ठळक टप्पा असतो कॅटॅलिस्ट किंवा प्रेरणा, जो साधारण 12व्या पानावर येतो. ही आयुष्याला कलाटणी देणारी घटना असते, जी अनेकदा वाईट बातमीच्या स्वरूपात येते. मग 25व्या पानावर येतो ब्रेक इन टू टू, जिथे नायक स्वतःहून नवीन जगात पाऊल ठेवतो. अगदी बरोबर. आणि 30व्या पानावर बी स्टोरी सुरू होते, जिथे अनेकदा प्रेमकथा सुरू होते आणि कथेचा मुख्य विषय उलगडतो. आणि मान 55व्या पानावर मध्यंतर किंवा मिड पॉइंट येतो ना. हो. इथे नायकाला एकतर खोटा विजय मिळतो किंवा खोटा पराभव. पण यानंतर जो टप्पा येतो ना तो सर्वात गडद असतो. 75व्या पानावरचा ऑल इज लॉस्ट टप्पा. म्हणजे जिथे मृत्यूची चाहूल लागते आणि सगळं संपल्यासारखं वाटतं. अगदी. आता हे सगळे टप्पे लेखकाला लिहिताना डोळ्यांसमोर कसे दिसणार? त्यासाठी स्नायडरने द बोर्डची संकल्पना मांडली आहे. हो, ते 40 कार्ड्स लावायचं तंत्र. एका मोठ्या बोर्डवर 4 रांगा आणि 40 कार्ड्स लावून कथेचा नकाशा बनवायचा. हो, कारण चित्रपटासाठी वेळ मर्यादित असतो. या कार्ड्समुळे लेखकाला कथेची लय अचूक पकडता येते. पण एवढं सगळं करूनही कधीकधी कथा रटाळ होऊ शकते ना. नक्कीच. आणि म्हणूनच पटकथेच्या भौतिकशास्त्राचे नियम, म्हणजे काही अलिखित नियम बनवले आहेत. जसं की अ लिम्प अँड अन आय पॅच. म्हणजे प्रत्येक पात्राला एक अशी सवय किंवा खून देणे, ज्यामुळे ते कायम लक्षात राहील. हो, कारण कथेत अनेक पात्र येतात. कुणी लंगडत चालत असेल, कोणाला खोकण्याची सवय असेल, तर प्रेक्षक गोंधळत नाहीत, त्यांचा मानसिक थकवा वाचतो. आणि तो टर्नचा नियम पण खूप छान आहे. कथेने फक्त पुढे जाऊ नये, तर तिचा वेग आणि गुंतागुंता वाढत गेली पाहिजे. अगदी बरोबर. म्हणजे फक्त वेलॉसिटी नको तर ॲक्सेलरेशन हवं. पण या सगळ्या नियमांमधला सर्वात महत्वाचा नियम कोणता माहितीये? इज इट प्रायमल? प्रायमल म्हणजे आदिम. हो. गुंतागुंतीच्या कथेमागे आदिम भावना असलीच पाहिजे. जगण्याची धडपड, कुटुंबाचं रक्षण, भूक या भावना असायला हव्यात. म्हणजे चित्रपट जगात कुठेही चालायचा असेल तर तो एका केव्हमॅनलाही म्हणजे आदिमानवालाही समजला पाहिजे. अगदी.
डाय हार्डमध्ये ॲक्शन असली तरी मुळात तो एका माणसाने कुटुंबाला वाचवण्यासाठी केलेला संघर्ष आहे. ही आदिम भावना आहे. क्या बात आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? हे नियम केवळ लेखनासाठी नाही, तर आपण आपल्या रोजच्या कामातही वापरू शकतो. एखादा बिझनेस प्लॅन बनवण्यासाठी किंवा मीटिंगमध्ये आपली कल्पना पटवून देण्यासाठी उत्तम लॉगलाईन किंवा सेव्ह द कॅट मोमेंट खूप उपयोगी पडू शकते. हो, सुरुवातीलाच लोकांची सहानुभूती मिळवली की तुमचं काम सोपं होतं. चला, तर या संपूर्ण प्रवासाची आपण एकदा उजळणी करूया. नक्कीच. प्रकरण 1 मध्ये आपण पाहिलं की कथेची लॉगलाईन कशी तयार करावी. आणि प्रकरण 2 मध्ये चित्रपटाचे मूळ 10 प्रकार कसे ओळखायचे हे आपण समजून घेतलं. प्रकरण 3 मध्ये कथेला साजेसा नायक कसा निवडायचा हे आपण पाहिलं. आणि प्रकरण 4 मध्ये त्या 15 टप्प्यांची म्हणजे बीट्सची अचूक रचना कशी करावी हे आपण उलगडलं. प्रकरण 5 होतं द बोर्डवर 40 कार्ड्स लावून कथेचा नकाशा बनवण्याबद्दल. आणि प्रकरण 6 मध्ये आपण कथेचे अलिखित नियम जसे की सेव्ह द कॅट किंवा लिम्प अँड आयपॅड समजून घेतले. आणि शेवटी प्रकरण 7, ज्यात कथेत काही अडचण आल्यास प्रायमल किंवा आदिम भावनेकडे कसं परत जावं हे आपण शिकलो. या सगळ्या चर्चेनंतर मला श्रोत्यांसाठी एक विचार मांडावासा वाटतो. कोणता विचार? जर जगातील सर्व यशस्वी कथा आपल्या DNA मध्ये असलेल्या याच 15 टप्प्यांच्या आणि आदिम भावनांच्या गणितावर चालत असतील, तर आपण खरोखरच काही नवीन निर्माण करत आहोत की फक्त आपल्या जुन्याच इच्छा वेगवेगळ्या स्वरूपात पुन्हा पुन्हा जगत आहोत? बापरे, हा खरोखरच खूप खोल आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे आपली प्रत्येक नवीन कथा हा आपल्याच आदिम अस्तित्वाचा एक जुना आरसा असू शकतो. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच जगप्रसिद्ध पुस्तकाचा सारांश ऐकण्यासाठी.